नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की तलाठी भरती यावर्षी होत आहे आणि ही तलाठी भरती MPSC कडे गेली आहे. तर मित्रांनो, या परीक्षेचा जो काही पॅटर्न असणार आहे तो तर सध्या MPSC ने स्पष्ट केलेला नाही आहे. तरी सुद्धा जो काही जुना पॅटर्न आहे त्यामध्ये खूप कमी बदल होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, याआधी जी 2023 ची तलाठी भरती झालेली आहे त्यामध्ये कोणता पॅटर्न वापरला ते आपण आज बघणार आहोत. तर आज आपण मराठी विषयाचे 2023 ला जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत, जेणेकरून त्यावेळचा पॅटर्न आपल्याला लक्षात येऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तलाठी भरतीचा हा पेपर आहे आणि हा पेपर जो आहे 1/9/2023 ला ही परीक्षा झाली होती आणि ही जी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तलाठी भरतीचा हा पेपर होता. याच्यामधलं जे मराठी विषयाचा जो भाग आहे तो आपण बघणार आहोत की कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले होते, जेणेकरून आपल्याला एक प्रकारचा पॅटर्न लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहू शकता. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. या ठिकाणी पहिली म्हण दिलेली आहे, बळीतो कानपिळी. तर या ठिकाणी योग्य उत्तर जे आहे येथे क्लिक केलेलं आहे, ग्रीन कलर मध्ये ते दिलेलं आहे. आन्सर की आपण बघत आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी त्यांनी पॅटर्न कोणता वापरला. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे तो म्हणीचा आहे. म्हणजे तुम्हाला मराठी विषयाचा अभ्यास करताना म्हणी योग्य प्रकारे आपल्याला वाचावयाचे आहे, त्याचा अभ्यास करावयाचा आहे. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आपण बघितलं तर बळीतो कानपिळी याचा जो उत्तर आहे, बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली. तर हे याचं उत्तर आहे, विश्वास पाटील यांनी पांगिरा ही कादंबरी लिहिली आहे. मित्रांनो, या प्रश्नावर आपल्याला लक्षात येत आहे की याच्यामध्ये जे साहित्य आहे, मराठी साहित्य, ते सुद्धा इथे विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला बघा एक एक पॅटर्न लक्षात येत आहे की अगोदर आपण जे बघितलं म्हण विचारली होती आणि यामध्ये इथे कादंबरी विचारली आहे. म्हणजे बघा, साहित्य आणि म्हणी याचा आपल्याला अभ्यासामध्ये आवर्जून वाचावयाचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे, फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. याचं उत्तर दिलेलं आहे, दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले. तर शब्दार्थ दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. हे जुन्या पॅटर्न मध्ये समाविष्ट होते आणि आता सुद्धा आपल्याला त्याचा सराव करावयाचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न 4 बघूया, फूल ना फुलाची पाकळी देणे या शब्दार्थाच्या वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर बघा, प्रश्न जो पॅटर्न आहे तो रिपीट झालेला आहे. आधीचा प्रश्न सुद्धा याच बेसवर होता आणि हा सुद्धा प्रश्न याच बेसवर आहे. म्हणजे मराठीचा अभ्यास करताना कोणत्या घटकाला वेटेज द्यायचं हे याच्यावरून आपल्याला समजणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा. या ठिकाणी बघा, खालील शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा असं विचारलं आहे आणि शब्द दिलेला आहे अनास्था. तर अनास्थाच्या विरुद्धार्थी जो शब्द आहे तो ऑप्शन पैकी आस्था हा शब्द उत्तर येणार आहे. म्हणजेच बघा, पॅटर्न मध्ये विरुद्धार्थी शब्दाचा सुद्धा आपल्या समावेश झालेला आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची सुद्धा आपल्याला तयारी करावयाची आहे. समोरचा प्रश्न बघूया. समोरच्या प्रश्नामध्ये बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. ठीक आहे. तर प्रयोग हा जो चॅप्टर आहे अतिशय महत्वाचा आहे मराठी व्याकरण मध्ये आणि प्रयोग हा चॅप्टर आपल्याला संपूर्ण येणे आवश्यक आहे. या ठिकाणी छकुलीने बाहुलीस झोपवले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी बघा, भावे प्रयोग हे याचं उत्तर आहे. काही महत्वपूर्ण असे चॅप्टर आहेत, घटक आहे जे की आपल्याला मराठी व्याकरणामध्ये करणे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामधलाच एक आहे प्रयोग. ठीक आहे. आणखी कोणते प्रश्न विचारले आहेत ते सुद्धा बघूया. समोरचा 7वा प्रश्न बघा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. आताच आपण मागच्या एक प्रश्न आधी आपण बघितलं होतं की आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला होता आणि या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. म्हणजे पॅटर्न बघा, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द दोनही इथे आलेले आहेत. म्हणजे दोनही घटकाचा आपल्याला योग्य रीतीने अभ्यास करावयाचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे.
चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे, जो की क्षणभंगूर असा त्याचा विरुद्धार्थी अर्थ होतो. समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 बघूया. खालील शब्दाचा समास ओळखा. ठीक आहे. आताच्या अगोदरच्या प्रश्नाला मी सांगितलं होतं मित्रांनो, की प्रयोग सारखे जे काही महत्त्वपूर्ण असे चॅप्टर आहे ते आपल्याला परिपूर्ण असे करायचे आहे. त्याच्यातलाच एक आहे समास. ठीक आहे. तर याच्यामध्ये शब्द दिलेला आहे दरमजल. तर दरमजल हा जो शब्द आहे तो कोणत्या समासामध्ये येतो? तर अव्ययभाव समासामध्ये हा शब्द येतो. ठीक आहे. आपल्याला पॅटर्न बघताना आपल्याला खूप सारे घटक या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो. प्रयोग वरती प्रश्न आहे, समासवरती प्रश्न आहे, समार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि मराठी साहित्य या सर्वांबद्दल एक दोन दोन प्रश्न येताना आपल्याला दिसून येत आहे. समोर बघा आणखी एक समार्थी शब्द विचारलेला आहे. वाद या शब्दाचा समार्थी शब्द ओळखायचा आहे आणि वाद या शब्दाचा समार्थी तंटा असा होतो. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला ओळखू येत आहे की समार्थी शब्द सुद्धा 2 ते 3 शब्द या ठिकाणी आलेले आहेत आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा आलेले आहेत. समोरचा प्रश्न आहे 11वा प्रश्न. खालील उद्गारवाचक वाक्याचे विधार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. किती सुंदर आहे तिचे अक्षर, हे वाक्य दिलेले आहे आणि त्याचे हे जे वाक्य आहे तर याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करावयाचं आहे आणि याचं उत्तर दिलेलं आहे तिचे अक्षर खूप सुंदर आहे. ठीक आहे. म्हणजे वाक्य रूपांतरण हे एक चॅप्टर आहे आणि या घटकाचा सुद्धा आपल्याला योग्य रीतीने अभ्यास करावयाचा आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न 12वा प्रश्न बघूया. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचे प्रकार ओळखायचा आहे. व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. ठीक आहे. तर हे वाक्य दिलेलं आहे आणि याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचा सेन्स बघा मित्रांनो. व्यायाम केला तर, जर तरचा इथं सेन्स दिलेला आहे. म्हणजे जर तरचे वाक्य आपण बघतो नेहमी की संकेतार्थी वाक्यामध्ये याचा समावेश होतो. यानंतर 13वा प्रश्न बघणार आहोत. खालील शब्दाचा अर्थ सांगा. म्हणजे समार्थी शब्द सांगायचा आहे. गर्द हा शब्द दिलेला आहे आणि याचा समार्थी शब्द होतो दाट. समोरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. खालील शब्दाचा समार्थी शब्द ओळखा आणि शब्द दिलेला आहे निर्धार. तर निर्धार या शब्दाचा समार्थी अर्थ होतो निश्चय. ठीक आहे. इथे सुद्धा समार्थी शब्द दिलेले आहे. समार्थी शब्दाची संख्या खूप जास्त दिसत आहे, त्याच्यामुळे या घटकावर आपल्याला जास्ती जोर द्यायचा आहे, अभ्यास चांगला करायचा आहे. त्याच्यानंतर समोरचा 15वा प्रश्न दिसत आहे. खालील शब्दाचा समास ओळखा. तर या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे तो आहे पालापाचोळा. तर पालापाचोळा हा जो शब्द आहे तो कोणत्या समासामध्ये येतो किंवा समासाच्या कोणत्या प्रकारामध्ये येतो? तर हा जो शब्द आहे तो द्वंद्व समाजामध्ये येतो. ठीक आहे. तर समास या घटकावरती सुद्धा आपल्याला 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळत आहे. म्हणजे या घटकाची तयारी आपल्याला आवर्जून न चुकता करायची आहे. त्याच्यानंतर विरुद्धार्थी आणखी एक शब्द आलेला आहे औरस. याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे, जो की आहे अनौरस. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले आहे? तर आपण आधीच मित्रांनो बघितला आहे. सुरुवातीला एक प्रश्न मराठी साहित्याबद्दल आलेला होता आणि हा सुद्धा मराठी साहित्याचाच एक प्रश्न आहे की भुरा हे आत्मकथन कोणाचे आहे? तर शरद बाविस्कर यांनी हे आत्मकथन लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समार्थी शब्द ओळखायचा आहे. तर समार्थी शब्दांची संख्या मित्रांनो या ठिकाणी 4 ते 5 पर्यंत गेलेली आहे. तर ढोर या शब्दाचा अर्थ जनावर असा होतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघूया. खालील शब्दाचा अर्थ सांगा. म्हणजेच काय, तर समार्थी शब्द विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर जे आहे चापट हे असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे समानार्थी शब्द जे आहे ते अतिशय जास्त प्रमाणात विचारलेले दिसून येत आहे. त्याच्यानंतर क्रमांक 20 प्रश्न बघूया. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. यामध्ये बघा, बुडत्याला काडीचा आधार ही एक म्हण दिलेली आहे आणि त्या म्हणीचा अर्थ आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायचा आहे. तर उत्तर मित्रांनो इथे ग्रीन टिक केलेलं आहे. संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्य सुद्धा मोलाचे वाटते. हे याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच काय, तर म्हणी सुद्धा आपल्याला योग्य रीतीने आपल्याला वाचावयाचे आहे. त्याच्यानंतर बघा, मराठी साहित्याचा आणखी एक प्रश्न आलेला आहे. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर पु ल देशपांडे असं असणार आहे. ठीक आहे. साहित्यावरचा हा 3रा प्रश्न आहे मित्रांनो. यानंतरचा प्रश्न आहे 22 क्रमांकाचा.
पितळ उघडे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर या ठिकाणी उत्तर आहे आपलं 3 क्रमांकाचं. जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले. तर या प्रकारे वाक्यात उपयोग केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तर वाक्य रूपांतरण या ठिकाणी केलेलं आहे. होकारार्थी वाक्याचं नकारार्थीमध्ये केलेलं आहे. तर प्रश्न आहे प्रार्थनेला हजर राहावे. तर याचा आपल्याला नकारार्थी करायचा आहे. तर प्रार्थनेला गैरहजर राहू नये हे या प्रकारचं हे नकारार्थी वाक्य होते. म्हणजे वाक्य रूपांतरण यावर सुद्धा 2 प्रश्न आलेले दिसून येत आहे. यानंतरचा प्रश्न 24व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर तिची कादंबरी लिहून झाली. ठीक आहे. तर या वाक्याचं कोणता प्रयोग आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर तिची कादंबरी लिहून झाली या वाक्याचा जो प्रयोग आहे तर तो समापन कर्मणी प्रयोग हा येतो. तर अशा प्रकारे मित्रांनो जे महत्त्वाचे घटक आहे प्रयोग समास यासारखे, तर याचं हे जे महत्त्वाचे घटक आहे त्यांचा अभ्यास आपल्याला आवर्जून करावयाचा आहे. शेवटचा प्रश्न आहे 25वा प्रश्न. तोंड घशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर याचा जो अर्थ आहे वाक्यप्रचाराचा याचा विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे अशा प्रकारचं उत्तर याचं येते. तर मित्रांनो हा जो पेपर आहे 2023चा हा पेपर आहे आणि या पेपरमधील जो काही पॅटर्न आहे आपल्याला पॅटर्न माहित आहे. 100 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक घटकाचे म्हणजे 4 घटक आहे आपले मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर या 4ही घटकाचे प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहे आणि 25 प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे आणि 100 प्रश्न असणार आहे. तर आपण मराठी घटकातले जे काही 25 प्रश्न आहे ते संपूर्ण प्रश्न या ठिकाणी बघितले आहे. 2023चा हा क्वेश्चन पेपर आहे. हा पेपर याच्यासाठी आपण घेतला की जेणेकरून जो पॅटर्न विचारला होता तो पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. तर याच्यामध्ये जे घटक दिलेले आहे त्या घटकाचा आवर्जून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अजूनही जे काही पेपर असतील त्याचा आपण या ठिकाणी समोरच्या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. सोबतच मित्रांनो PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.